शैला, तू पहिली ऍक्शन डिरेक्टर आहेस भारतातली. फिमेल ऍक्शन डिरेक्टर का नाही आहेत? व्हॉट अ लवली क्वेश्चन. त्याची सेफ्टी प्रिकॉशन सुद्धा तितकी नव्हती. ऑफकोर्स प्रिकॉशन नाही म्हणू शकत, पण सेफ्टी जे काही इक्विपमेंट्स असतात ते सेटवर अवेलेबल नव्हते. थोडं साऊथचं टच या सिनेमामध्ये ऍक्शन मध्ये आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. साऊथ सारखंच इथे काही सिनेमामध्ये असं होतं की तुम्हाला बॉडी डबल आणि सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणजे सगळे गोष्टी दिल्या जातात, पण या ठिकाणी आम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स पण फार नव्हत्या. कारण आम्ही काम करताना असं होतं की तिकडचे सगळेच ऍक्टर्स असतील किंवा जे कोणी स्टंट्स परफॉर्म करतात ते सगळेजण ऑलरेडी खूप रॉ आहेत. ते प्रेफर करतात की त्यांचे स्टंट्स त्यांनी स्वतः परफॉर्म करावे. त्यामुळे या सिनेमामध्ये पण हाय शैला, सिनेसृष्टीमध्ये तुझं स्वागत आहे. तुला इंद्रजाल मध्ये आता तू ऍक्शन सिक्वेन्स दिलेला आहे, तू ऍक्शन डिरेक्टर आहेस. तू याच्या आधी टॉलिवूड मध्ये भरपूर काम केलेलं आहे. बॉलिवूड मध्ये तुझा हा पहिला सिनेमा आहे. तर तिथला आणि इथला अनुभव कसा आहे तुझा? नमस्कार, मी शैला टिके कुलकर्णी. मी भारतातील पहिली फिमेल ऍक्शन डिरेक्टर आहे. आणि जर तुम्ही मला आता प्रश्न विचारलात की माझा टॉलिवूड आणि बॉलिवूडचा एक्सपिरियन्स कसा आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आता साऊथमध्ये तमिळच्या 6 फिल्म्स ॲज ऍक्शन डिरेक्टर म्हणून केल्यात. आणि हा माझा बॉलिवूडचा पहिला सिनेमा आहे, जो हिंदी सिनेमा इंद्रजाल येत्या 24 जुलैला चित्रपटगृहात येतोय. तर माझा एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर साऊथला ऑफकोर्स साऊथच्या फिल्म सगळ्यांनाच आवडतात, साऊथचं ऍक्शन सगळ्यांना आवडतं. आणि साऊथला काय होतं ना की वाईल वर्किंग तुम्हाला खूप पूर्ण लिबर्टी दिली जाते ऑन सेट काम करताना. त्यामुळे सगळ्यात पहिलं तर साऊथ, माझा जो डेब्यू झाला ॲज ऍक्शन डिरेक्टर तो साऊथच्या इंडस्ट्रीमधून झाला, गोलमाल फिल्म पासून. आणि साऊथला ऑफकोर्स म्हणजे काम करताना असं होतं की तिकडचे सगळेच ऍक्टर्स असतील किंवा जे कोणी स्टंट्स परफॉर्म करतात ते सगळेजण ऑलरेडी खूप रॉ आहेत. ते प्रेफर करतात की त्यांचे स्टंट्स त्यांनी स्वतः परफॉर्म करावे. त्यामुळे या सिनेमामध्ये पण तसंच काहीतरी झालंय. युजली आपण बघतो मोठे मोठे स्टार्स असतात आणि त्यांना बॉडी डबल्स वापरले जातात किंवा त्यांना खूप गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात. अशा सिच्युएशन मध्ये कुठलाही ऍक्शन सिक्वेन्स करणं ऍक्च्युअली इझी असतं. या सिनेमात बॉडी डबल वापरले आहेत का? नाही, पण ते सांगते मी. साऊथ सारखंच इथे काही सिनेमामध्ये असं होतं की तुम्हाला बॉडी डबल आणि सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणजे सगळे गोष्टी दिल्या जातात, पण या ठिकाणी आम्हाला सेफ्टी प्रिकॉशन्स पण फार नव्हत्या. कारण आम्ही अशा लोकेशन्सला शूट करत होतो जे खरंच तुम्हाला तिथे गाड्या पोहोचू शकत नव्हत्या. डोंगराच्या वरती जाऊन एखाद्या गुफेमध्ये आम्ही शूट करत होतो. सो त्यामुळे मला थोडासा साऊथचं फील या सिनेमामध्ये एक्सपिरियन्स करायला मिळाला. थोडा साऊथचं टच या सिनेमामध्ये ऍक्शन मध्ये आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे बॉडी डबल नव्हता कुठल्याच ऍक्शन, कुठल्याही हिरोसाठी किंवा जे कोणी ऍक्शन परफॉर्म करतात. आणि कुठल्याही प्रकारची सेफ्टी प्रिकॉशन सुद्धा तितकी नव्हती. ऑफकोर्स प्रिकॉशन नाही म्हणू शकत, पण सेफ्टी जे काही इक्विपमेंट्स असतात ते सेटवर अवेलेबल नव्हते. सो अशा सिच्युएशन मध्ये आम्ही हे ऍक्शन या फिल्मचं शूट केलेलं आहे. बरं, तिथले आर्टिस्ट आणि इथले आर्टिस्ट याच्यामध्ये कसे ते म्हणजे त्यांचं ट्रीटमेंट असतं किंवा काय असतं? असं पण कम्पेअर नाही करू शकत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. कारण मी आतापर्यंतचे साऊथचे जे सिनेमे केले ते सगळे सुपरस्टार्स आणि मोठे मोठे आर्टिस्ट आहेत. इंद्रजाल सिनेमामध्ये सगळेच नौखे आर्टिस्ट आहेत, सगळेच थिएटर बॅकग्राऊंड मधून आलेले आर्टिस्ट आहेत. त्यामुळे आपण कम्पॅरिझन फॉर शुअर नाही करू शकत. बट द बेस्ट पार्ट अबाउट दिस फिल्म इज थिएटर बॅकग्राऊंड मधून आलेले ऍक्टर्स आहेत, त्यांची सगळ्यांची पहिलीच मोठी फिल्म ते करतात. त्यामुळे ते सगळेजण इतके ओपन होते, म्हणजे दे वर रेडी टू डू एव्हरीथिंग. त्यांना जर आपण एखादी गोष्ट सांगितली की हे तुम्हाला परफॉर्म करायचंय किंवा ही गोष्ट तुम्हाला करायची, तर दे वर लाईक ओके विल डू इट. सो त्यांनी पूर्णपणे सरेंडर केलेलं होतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट, डिरेक्टरला, ऍक्शन डिरेक्टरला किंवा हुएव्हर इज लीडिंग द शूट. सो त्यामुळे ही खूपच मला वाटतं मजा येते की जेव्हा एखादा ऍक्टर प्रिपेअर असतो की तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू. शैला, तू पहिली ऍक्शन डिरेक्टर आहेस भारतातली. अजून कोणी पुढे येत नाही. तुला काही प्रॉब्लेम आले आहेत त्याच्या आधी की का म्हणून मुली का नसतात? फिमेल ऍक्शन डिरेक्टर का नाही आहेत? व्हॉट अ लवली क्वेश्चन. खरं तर मला पण आयडिया नव्हती की फिमेल ऍक्शन डिरेक्टर्स या इंडस्ट्रीमध्ये नाही आहेत. 2021ला मी जेव्हा गोलमाल शूट करत होते ऍक्टर जीवा यांच्या बरोबर, वी वर शूटिंग इन मॉरिशस. आणि त्यावेळेला आय स्टिल रिमेंबर आम्ही वन टेक खूप सुंदर असा ऍक्शन सिक्वेन्स शूट करत होतो. आणि त्यावेळेला जीवा सरांनी परफॉर्म करायच्या आधी तो ऍक्शन सिक्वेन्स मी स्वतः परफॉर्म करून दाखवला होता. आणि आय गॉट स्टँडिंग ओवेशन ऑन दॅट. हे तर पीपल वर अमेज्ड आणि लोकांना असं झालं की अरे यार कधी बघितलं नाहीये, म्हणजे स्टंट फिमेल्स खूप आहेत पण स्टंट डिरेक्टर कोणी नाहीये. सो त्या सेटवर मला पहिल्यांदा जीवा सरांकडनं कळलं की यू आर इंडियाज फर्स्ट फिमेल ऍक्शन डिरेक्टर. आणि ऑफकोर्स ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. बट विथ दॅट प्राईड ऑफकोर्स खूप मोठी रेस्पॉन्सिबिलिटी आहे. आय हॅव नो आयडिया की आतापर्यंत फिमेल्स विलिंगली किंवा बाय चॉईस किंवा आवडीने या फील्डमध्ये का नाही आले आहेत.
बट आय वुड लाईक टू से जर मी पहिली आहे, जर रेव्होल्युशनची सुरुवात झालेली आहे, तर मला खूप फिमेल्सला सांगायचं आहे की तुम्ही या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघू शकता. तुम्ही या गोष्टीमध्ये आणखी नॉलेज घेऊन तुम्ही सुद्धा यू कॅन बिकम द नेक्स्ट ऍक्शन डायरेक्टर, आणि मला खूप आवडेल हे बघायला. तुला परत अजून चान्स मिळाला तर बॉलिवूड, टॉलिवूड की आता मराठी सुद्धा तू केलेलंच आहे. हो येस. तुला कुठे काम करायला जास्त कम्फर्टेबल फील करशील तू? मला ऍक्शन डिरेक्शनच करायला आवडेल. त्यामुळे ते हिंदी सिनेमा असेल, साऊथ असेल, मराठी असेल, रिजनल सिनेमा असेल, हॉलिवूडचा सिनेमा असेल, मी कुठलेही बॅरियर स्वतःला देत नाही. ॲज लॉंग ॲज मी ऍक्शन डिरेक्शन करते, एव्हरी सेट, एव्हरी ऍक्शन सिक्वेन्स पडद्यामागे जेव्हा तो शूट होतो, जेव्हा तो शॉर्ट डिव्हिजन केली जाते किंवा जेव्हा त्याचं एक्झिक्युशन केलं जातं, तर त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीन शिकत असते. त्यामुळे मला कुठलेही बॅरियर्स मी स्वतःला देत नाही, आणि मला खरंच कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे, मला हे काम करायला नक्की आवडेल. बरं, ह्या सिनेमात ऍक्शन सीन करताना तुला कधी दुखापत किंवा आर्टिस्ट असं काही झालं आहे सेटवर आता ह्या सिनेमात? काय दुखापत, ऍक्शन पडलं कोणी ह्या ऍक्शन सीन मध्ये वगैरे किंवा लागणं? टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्या सिक्वेन्सेस मध्ये जेवढे ऍक्शन्स मी केलेले आहेत त्याच्यामध्ये कोणालाच काहीच दुखलेलं नाहीये किंवा कुठली मेजर इंजुरी झालेली नाहीये. पण ऑफकोर्स एक गोष्ट मला सांगायला नक्की आवडेल की काही गोष्टींना मला लिमिटेशन्स होत्या. बिकॉज जसं मी सांगितलं की जिथे आम्ही शूट करत होतो त्या ठिकाणी आम्हाला डोंगराच्या अगदी टोकावर जाऊन एक हिडन गुफेमध्ये जाऊन असे लोकेशन्स होते, ते खूप जंगलामध्ये जाऊन जिथे गाड्या पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणी आम्ही जाऊन शूट केलेलं आहे. सो तिथे गाड्या पोहोचू शकत नाही तर क्रॅश मॅट्स किंवा सेफ्टी गोष्टी नाही तितक्या इझिली अवेलेबल होत, आणि वी रिली ट्राईड पण आम्हाला नाहीच मिळाल्या. त्यामुळे आम्ही विदाऊट कुठलेही सेफ्टी इक्विपमेंट्स आम्ही हे शूट केलेले आहेत. बरं, फ्लोअर सुद्धा अनइव्हन फ्लोअर होता, म्हणजे सडनली फ्लोअर मधनं झाडाच्या मुळ्याच बाहेर येत आहेत किंवा दगड आहे, खड्डा आहे, अनइव्हन आहे, काचा तुटलेल्या आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचं खरंच खूप छान पाहणी करावी लागते, वेल प्लॅन करावा लागतो सिक्वेन्स, आणि सगळ्यांना छोटे छोटे ब्रुजेस येणं वगैरे हे सगळं खूपच कॉमन आहे. सो त्यामुळे पडलं की थोडंसं लागणं, काळं निळं होणं, हे म्हणजे तुम्ही ऍक्शन करताय म्हणल्यानंतर तुम्हाला हे धरूनच चालायचं की यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर ऑल दी स्मॉल स्मॉल थिंग्स. पण अदर दॅन दॅट खूप सगळ्याच कास्टनी ज्यांनी कोणी ऍक्शन परफॉर्म केलंय त्यांनी खूप स्वतःला सरेंडर केलं होतं. त्यामुळे मला खूप अभिमान आहे या सगळ्या लोकांचा ज्यांनी ऍक्शन परफॉर्म केलंय, आणि आय थिंक प्रत्येक ऍक्टरनी असंच असलं पाहिजे. शैला, तुला खूप खूप शुभेच्छा. Thank you. आणि तुझ्यावर प्रेरणा घेऊन बऱ्याच मुली पुढे येतील Yes. ऍक्शन डिरेक्शन मध्ये, Yes. आणि हे क्षेत्र सुद्धा पुढे वाढेल अजून. Yes. तू इन्स्पिरेशन असतील त्यांचं. थँक्यू. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा.